रुक्मिणी सेवे करता निवडली अभंगवाणी. रुक्मिणी प्राणसंजीवन जगद्गुरु तुकोबारा. मोठं गोड चिंतन अभंगाच्या माध्यमातून मांडतात. ऐका. गुणसंपन्न, वैराग्य संपन्न, ज्ञान संपन्न, इंद्रायणीच्या परिसरामध्ये ज्यांनी आपलं भक्तिमय जीवन फुलवलं महाराज, वैराग्याचं शिरोमणी आहे, ज्ञानाचे सागर आहेत महाराज, असे जगद्गुरु तुकोबरा तुमच्या आमच्याशी अभंगाच्या माध्यमातून बोलतात. महाराज थोडासा परिहार मांडतो आणि माझ्या विषयाकडे येतोय. ऐका महाराज, आज आपल्या मौजे क्षेत्र कुठे गावामध्ये भगवान हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये, आई जगदंबेच्या प्रांगणामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, वर्ष 48. 4 युग तपाची पूर्तता होती महाराज. 12/48 आणि अजून 1 वर्ष पुढचं गेले की त्याच्या पुढच्या वर्षी येणारा हा तुमचा सुवर्ण महोत्सव महाराज. ऐका. 1 तप पूर्ण झालं की महाराज तपपूर्ती सोहळा म्हटलं जातं. 2 तप पूर्ण झाली बाबा की त्याच्यामध्ये 1 वर्ष ऍड केले की रौप्य महोत्सव साजरा करतात. त्याला 25वा वर्ष होणार. 3 तप झाली की त्याला 3रं त्रैवर्षिक तप म्हटलं जातं महाराज. त्याच्यापेक्षा पुन्हा 4 तप पूर्ण झाली म्हणजे किती? 48. 25 मध्ये 1 घातलं, पुन्हा 25 झाल्या, पुन्हा 1 घालायचं असतं महाराज. 25 आणि 2 50 वर्ष. 50 वर्ष पूर्ण झाली की सप्ताहाला सुवर्ण महोत्सव पूर्ण झालं महाराज. याही पुढे चला महाराज. 10 वर्ष अजून तुम्ही सप्ताहाची पूर्ण केली. 50 आणि 10 त्याला विलुप्त महोत्सव म्हटलं जातं. 75 वर्ष पूर्ण झाली म्हणजे पहा 12/48 बघा नीट आहे का. आणि पुन्हा त्याच्यामध्ये 24 घातले, किती झाले? 72. ऐकताय ना सगळे? जागे राहा. 72 मध्ये 25 झालं, 1 वर्ष घालायचं. पहिल्या 25चं 1, दुसऱ्या 25चं 1 आणि तिसऱ्या 25चं 1. 72 आणि 3 किती? 75. अमृत महोत्सव सोहळा. आता ऐका. 72 वर्षामध्ये 3 घातली, अमृत महोत्सव सोहळा झाला. आता 75 मध्ये पुन्हा 12वा वर्ष महाराज. किती वर्ष झाली? 96 वर्ष म्हणजे किती तप पूर्ण झाली तुमची? 12 गणित पक्क पाहिजे बरं का महाराज माणसाचं. पाठ ऐकलं बाळा तुमच्या पुढे बसलं नाही का? पाठ पाहिजे. 96 वर्ष. 25 झालं की 1 घालायचं. पहिल्या 25चं 1, दुसऱ्या 25चं 1, तिसऱ्या 25चं 1 आणि चौथ्या 25चं 1. 96 आणि 4 झाली ना शताब्दी महाराज. विठाल वाटचाल करणारा हा जगद्गुरु तुकोबरायांच्या कृपा आशीर्वाद ज्ञानोबरायांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा सप्ताह. आणि या सप्ताहातील आजच्या 48व्या वर्षातील 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या साधकाच्या वाट्याला येते. फार देखा देव समान गुरुजन टाळकरे ज्यांच्या संयमाखाली, ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सप्ताह सुरू आहे, आमचे आदरणीय गुरुवर्य वामनजी महाराज, त्यांचा सुश्रावासा आघात ज्ञान असावा शमचे वामनजी महाराज, त्यांच्या समवेत असणारे सर्व सहकारी. आता काही माझा जास्त परिचय कोणाचा नाहीये. गोड असे मृदंगाचे 7 आहेत. अवनी गोड तुमचा हार्मोनियम वादक आहे बाबा. सगळे तुम्ही एवढे शांत बसलाय. पत्रिका वाचल्या मला असं खरंच वाटलं बरं का महाराज, वामन महाराज, की एवढी महिलांची कीर्तन का असावी? महिलांची उपस्थिती जास्त आहे महाराज, नाही का? अतिशय गोड तुमची उपस्थिती आहे. तुम्ही शांत आहे महाराज. तुमच्या जास्त झोपेचा वेळ घ्यायचा मला अधिकार नाहीये महाराज. ऐका. बरोबर घड्याळामध्ये आता किती वाजले? 9:15 नाही का? 9:15. अगदी 11:15 मला कीर्तन चालीसह पुढच्या नियोजनासह संपवायचे मला. त्यामुळे त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही काळजी करू नका. जाता जाता मी एक विनंती करेन तुम्हाला महाराज, गोड अशा हाताने टाळी वाजवा. त्याहूनही गोड भगवंताचं नामचिंतन करा. त्याचं कारण आहे महाराज, या जगाच्या पाठीवर जर तुमच्यावर काही येत असेल तर त्याचं नाव फक्त नामचिंतन आहे महाराज. विठ्ठल ज्ञानदाना करता मदत करते, कोणी अन्नदाना करता मदत करते, कोणी श्रवण भक्ती करते, कोणी हरिपाठ करते महाराज, कोणी काकड्याला येते. आणि म्हणूनही वेळ मिळालेला नाही का? किंवा हा खेळ नव्हे महाराज, सगळे याच्यामध्ये साथ असते. म्हणून आज ज्यांचं नाही का सौजन्य देखील या ठिकाणी ज्यांची पंगत जितकी होती आज, त्या दोन्ही पंगतकारण आज सकाळच्या आणि संध्याकाळच्या दोघांनाही धन्यवाद द्यावे. ज्यांचं निश्चितपणे नाव घ्यावं वाटतं त्या कुठे भागातले
वैभव होतं भजन सम्राट म्हणून, त्यांच्याकडे भजनाचं ज्ञान होतं नाही का. ते आमचे संभाजी मामा असतील, त्यांच्या कुटुंबाची आजची सेवा ही सगळ्यांच्या मनापासून दर्शन घेतो. अगदी एक तास सव्वा तासामध्ये मी चिंतन करणार आहे महाराज, जास्त काही तुमचा वेळ घेत नाही. आपल्या गावचे नेते असणारे आमचे बबनदाजी असतील, त्यांचे कुटुंबीय असतील नाही का, बाजीरावचे आप्पा असतील, ही सगळी मंडळी तुमचे परिचित आहात. तसं मी तुमच्या गावी भरपूरदा येऊन गेलो. कीर्तनाच्या निमित्तानं पहिल्यांदा येते महाराज. विठ्ठल आजूबाजूच्या परिसरामध्ये येण्याचं भाग झालं, पण मला माझंही असं वाटतंय मला की बऱ्याच दिवसानं पुण्य पडले या दिवसामध्ये येण्याचे कारण आहे महाराज. असं एक तासभर चिंतन मी तुमच्याशी सेवा करणार आहे, जास्त नाही. पण तुम्ही माझ्याशी एकरूप झाला तर माझे तुकोबारे गोड सांगतात. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त नाही का मला, नाही तर पहिल्या सरीत ऐका मला. या जगाच्या पाठीवर जगद्गुरु तुकोबाने सांगावं, अंतःकरणापासून देवाची गीत गा महाराज. कारण देवाचं भजन फार गोड आहे महाराज. म्हणजे तुकोबा यही पेक्षा सांगून जातात की नामचिंतनामध्ये भगवंताच्या रथवारे महाराज आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. कारण माझ्या देवाचं नाव कसं आहे महाराज, गोड तुझे रूप, गोड तुझे
विश्वव्यापक पांडुरंग परमात्म्याचं रूप पाहिलं की मानवी जीवाला समाधान प्राप्त होतं महाराज. असंख्य ठिकाणी कीर्तनाला जाण्याचा योग येतो महाराज. असंख्य लोक भेटतात, हजारो लोक भेटतात, जवळ येतात महाराज. सगळं आहे आमच्याकडे, पण आत्मिक समाधानाची गोष्ट आहे ती आमच्याकडे नाहीये महाराज. मग काय करावं लागेल? काही नाही. तुकोबरा सांगतात, अरे गोड माझ्या देवाचं नामचिंतन घ्या. थोडस तुम्ही बसलाय म्हणून ऐकून जा महाराज. सध्या माणसं दोन गोष्टीवर फार जगतायत महाराज. किती माणसं? दोन गोष्टीवर. एक, माणसाला सदैव चिंता आहे. थोडस मराठी बोलू का? कारण चिंता म्हणल्यावर लक्षात येत नाही महाराज. काही शब्द असे आहेत महाराज आम्हाला मराठी लक्षात येत नाहीत, पण इंग्रजी पटकन लक्षात येतात महाराज. ऐका बरं का, प्रत्येक माणूस आता जगतोय तो चिंता. इंग्रजी शब्द त्याला टेन्शन. आता तुम्ही घेऊ नका, थोडीशी अगदी फ्रेश बसा. काही जास्त वेळ नाही घेत मी तुमच्या महाराज. अलीकडे काय झालंय, कीर्तनाचं स्वरूप बदललं महाराज. कीर्तनाकडे माणसं मनोरंजन म्हणून पाहू लागली. कीर्तनाकडे माणसं मनोरंजन म्हणून पाहू लागली. मी एक वाक्य सांगून जातो महाराज. नाही कीर्तन करायला तरी चालेल, तेवढं कीर्तन घरी, माझं वाक्य घरी घेऊन जा महाराज. ऐका, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे आत्म उद्धरण्याचं साधन आहे. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे जीवन परिवर्तन करण्याचं साधन आहे. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही महाराज, जीवन कृताकृत्य करण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. महाराज, या जगाच्या पाठीवर जर कीर्तनाची मर्यादा तुमच्या आमच्या लक्षात नाही आली ना, अलीकडची माणसं कीर्तनाकडे मनोरंजन पाहू लागली महाराज. एक लक्षपूर्वक आहे का, काही गोष्टीमध्ये आमच्या लक्षपूर्वक लग्न झालं पाहिजे. कीर्तन म्हणजे ज्याचं अंतःकरण परिवर्तन त्याला कीर्तन म्हणा. ऐका महाराज, मी तुम्हाला सांगत होतो, दोन गोष्टीवर माणसं जगतात. पहिलं नाव काय त्याचं महाराज? टेन्शन. मला नाही की नाही टेन्शन. आता तुम्हाला बघा ती हो म्हणतात निरंतर, पण त्यांनाही टेन्शन आहे महाराज. ऐकून जा बरं का महाराज, कशाचं टेन्शन आहे? हो, पोरांना शाळेत जायचं टेन्शन आहे. शाळेत गेल्यावर अभ्यासाचं टेन्शन आहे. अभ्यास केल्यावर परीक्षेत पास व्हायचं टेन्शन आहे. पास झालं तर पहिला नंबर येण्याचं टेन्शन आहे. पहिला नंबर आला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळायचं टेन्शन आहे. चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं तर डोनेशन भरायचं टेन्शन आहे. डोनेशन भरलं तर पुन्हा अभ्यासाचं टेन्शन आहे मला. अभ्यास चांगला करून पास झाला तर पुन्हा नोकरीचं टेन्शन आहे मला. बरं, नोकरी मिळाली तर जगात सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता छोकरीचा. मी सांगावं का तुम्हाला? नाही ना, त्याचं टेन्शन आहे. हो, नोकरी मिळाली तर शहरात घर घेण्याचं टेन्शन आहे. घर घेतलं तर महाराज पुन्हा मुलांचं टेन्शन आहे. प्रत्येक माणूस असा आहे की तो माणूस टेन्शन मध्ये जगतोय. मी अभिमानानं सांगायची गोष्ट नाही, पण मी छातीठोकपणे सांगतो, कुठे गावामध्ये असं घर नाही की ज्या घरात बीपीची गोळी कोणाला असतो. याला कारण काय आहे महाराज? प्रत्येक माणूस कशामध्ये जगतोय महाराज? टेन्शन मध्ये. चला, हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग आहे, प्रत्येक माणूस आज दोन गोष्टीमध्ये जगतो. त्यातली पहिली चिंता, या नाम टेन्शन, आणि दुसरी गोष्ट आहे तिचं नाव आशा. नावाची नाही बरं, आशा म्हणजे काय? आज नाही चांगलं झालं महाराज, उद्या नाही चांगलं झालं महाराज. नाही कळलं का? थोडस उदाहरण देतो महाराज. थोडा मोबाईल बघत होतो आमच्याकडे करता, आणि पंचतंत्र नावाचं गोष्टीचं त्याच्यामध्ये ऍप आहे. ते सगळ्या मुलांना माहित असेल किंवा पुढे बसलेले सगळ्याला माहित असेल महाराज. थोडस आजचं कीर्तन आहे ना, तुम्हाला थोडस जागे करण्यासाठी मी करतोय महाराज. ऐका, नाहीतर हल्ली काय झाले महाराज, कीर्तन म्हणजे टाइमपास करण्याची साधनं कीर्तनकारांनी केली महाराज. त्याच्यावर माझा फार आक्षेप आहे, मला त्याच्यावर गुन्हा टीका नाही करायची. ऐका महाराज, नीट ऐका. तर त्या पंचतंत्रामध्ये माझ्या मुलीला गोष्ट बघत होतो मी, आणि त्याच्यात एक गोष्ट अशी आली महाराज. एक गाढव होतं आणि एक गाढवीण होती महाराज. ती एका माणसाच्या घरी राहत होती महाराज. ती गाढवीण व्याली, आणि व्याल्यावर तिला इतकी दोन सुंदर मुलं झाली महाराज. ऐका बरं का, गाढवाचं पिल्लू जर तुम्ही लहानपणी बघितलं ना महाराज, तर तुम्हाला असं वाटेल की पटकन जाऊन त्याचा पापा घ्यावा. कोणाचा? गाढवाचा. कारण गाढवाची मुलं लहानपणी कशी दिसतात? कुठ्याला बोला ना, कशी दिसतात? गोंडत दिसतात. तीच गाढवाची मुलं मोठी झाल्यावर कुठलंही व्यसन करतात. कधी गाढव होते आम्हाला अशी गाढव भरपूर आहेत गावोगाव. आपल्याला त्यांच्याकडे नाही जायचं महाराज. तुम्ही माझ्याशी एक रूप व्हा. जोपर्यंत तुम्ही एक रूप होणार नाही तोपर्यंत कीर्तन करणार नाही. म्हणून मला सांगावं वाटते मला. ऐका, नीट ऐका. ती गाढवाची मुलं दोघे इतकी गोंडस होती महाराज, इतकी गोंडस होती महाराज. ती हळूहळू वाढू लागली, आणि गाढवाच्या मालकाला चिंता पडली. पहिली दोन गाढवं आणि आताची दोन गाढवं.
किती झाली महाराज? 4 गाढवं. आता ही 4 गाढवं सांभाळण्याची काही आपली ताकद नाहीये. मग काय करू? 2 गाढवं विकूया. मग आता विकायचं म्हणजे नव्या गाढवाला किंमत ज्यादा येईल का जुन्या? मोठ्यानं बोलवा की नव्या गाढवाला किंमत कशा आता जुन्या? तुमचा अभ्यास कच्चा नाही ना, जुन्या म्हणू नका. कुठल्या गाढवाला किंमत जास्त आहे? असंच झालंय आता. जुन्या कीर्तनकारला विचारतोच जाऊ द्या, त्याला विरोध सांगणारे आता नाही मी सगळं बोलणार. मी पुढे विषय मला खूप मांडायचे महाराज. ऐका, नीट ऐका. तसं ती दोन्ही गाढवं बाजारात घेऊन गेला तो. आणि घेऊन गेल्यावर काय झालं महाराज? ती दोन्ही गाढवं जशी गावच्या त्या बाजाराच्या तोंडावरती बांधली तसं जो तो मनुष्य यायचा त्या गाढवाकडे पाहायचा. इतकी देखणी गाढवं होती महाराज की त्याला असं वाटायचं घ्यावं. पण ती सगळ्यांनी मागत संपली. दोघांनी एक गाढव घेतलं. एक गाढव वेगळ्या मालकाने घेतलं, दुसरं गाढव वेगळ्या मालकाने घेतलं. पहिलं गाढव ज्याने घेतलं तो परीट समाजाचा होता. परीट दादानं गाढव घेतलं, त्याचं गाढव तो घेऊन गेला. दुसरं गाढव घेतलं ते डोंबारी समाजाचा माणूस होता. डोंबारी दादानं गाढव घेतला आणि तोही निघून गेला महाराज. आता ऐका, ती गाढव हळूहळू मोठी झाली. कारण मला सगळा गाढवाचा इतिहास सांगायचा नाही, मला विषयावर यायचंय. ती गाढव मोठी झाली महाराज. इकडं परीटदादाचं जे गाढव होतं ना ते खूप कुटकुटीत होतं महाराज. त्याचा काही कमी नव्हतं महाराज. त्याला काय कारण होतं? गावातली कपडे परीटदादा गोळा करायचा. आता कपड्याचं ओझं असं किती होणार आहे महाराज? आणि ते त्याच्या पाठीवर मारायचं. आणि एकदा का नदीला घेऊन गेला, ऐकते ना तुम्ही, नदीला घेऊन गेला की कपडे धुवायला गावाचे कपडे धुवायचे म्हणजे किती तास लागतील हो महाराज? 4-5 तास तर सहज जात असतील ना. मग 4-5 तास ते गाढव नदीला कसं असायचं? मोकळं असायचं. काही खायचं, काही प्यायचं, कुठेही उंडलायचं निवांत. त्याच्यामुळे ते गाढव कसं होतं महाराज? गुटगुटीत. अगदी सोपे भाषेत सांगू का? परीट दादाचं गाढव जसं गुटगुटीत होतं ना तशी आम्ही ज्ञानोबा तुकोबाची गाढव गुटगुटीत आहे महाराज. रोज खायला जमवलं वया. श्रीखंड आहे, पुरी आहे, नाही काय नाही सांगू महाराज. त्यामुळे आम्हाला काम कमी आणि खायला मात्र असं का? ठीक आहे, थोडं आमच्या बोललं म्हणजे तुम्हाला बरं वाटतं. चला आता जाऊ महाराज. ते गुटगुटीत होतं महाराज. आता दुसरं गाढव होतं ते कोणाच्या घरी होतं? तुम्ही जागे आहे ना सगळे? कोणाच्या घरी होतं? डोंबाऱ्याच्या घरी होतं. आता त्या डोंबारी दादाचं काम काय होतं? रोज एका गावाला खेळ करायचा. त्यामुळे त्या गावाला रोज नवं गाव. आज कुठे तर परवा काळ गावात, परवा काळाबद्दल 13वा धाम नेत महाराज. रोज नवं गाव. त्यामुळे ते गाडव असं लुकलुक झालं होतं महाराज. नाही का? ते कशाचं वध वाहत होतं? त्या डोंबाऱ्या दादाचं वध व्हायचं. त्यामुळे ते गाडव कसं होतं? सुकलेलं होतं महाराज, लुकलुकीत होतं महाराज. आता ऐका बरं का, एक दिवस असा घडला की फिरत 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 ते डोंबाऱ्याचं गाडव होतं. ज्या गावात परीटदादाचं गाडव होतं त्याच गावात आलं. बरोबर दुपारच्या वेळेला ते गाडव पुढून येला आणि परीटदादाचं गाडव नदीला जायला. दोघांची गाठ पडली. लांबूनच ओळखला त्यानं आपला भाऊ येतोय म्हणून. ते परीटदादाचं गाडव धावत 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 त्या गाढवाच्या जवळ गेलं. त्या दोघांची भेट झाली. ओळखला का रे दादा मला? तो म्हटला ओळखलं ना. अरे किती दिवसानं भेटलो आपण. आणि ते दोघं एकमेकाशी बोलू लागली. महाराज परीटदादाचं गाडव म्हणजे तुझं कसं चाललंय? तो म्हणला जाऊ दे रे मरू दे, माझं काय आहे, माझ्या प्रपंचातलं आपलं संपत नाहीच महाराज. तुझं काय चाललंय? म्हणलं आपलं काय गड्या फार बरं आहे. म्हणला का? गावाची कापडं खांद्यावर घ्यायची, सकाळी एकदा नदीला नेऊन सोडली, दिवसभर चालायला मोकळा, पुन्हा कधी येतानाच महाराज. तसं म्हणलं आपलं बरं आहे. पण का रे बाळा तुझं काय झालं एवढं? तू एवढा बारीक काय? म्हणला काय करायचं बाबा, माझा ज्याच्या घरी जाणं झालं तो डोंबारी दादा. आणि त्या डोंबाऱ्याची अवस्था की रोज एका गावाला जायचं. आणि त्याच्यामुळे म्हणला मला रोज नवं गाव, नवी माणसं, नवं सगळं. म्हणला का रे तुझा मालक करतो काय? तर म्हणला माझा मालक डोंबाऱ्याचे खेळ करतो. तो खेळ किती तास चालतो? तर मला 3-4 तास तोही खेळ चालतो. मग मला 4 तास तुला काय काम आहे? म्हणला का? अरे त्या 4 तासामध्ये तुझं पोटभर जेवण शोधायचं ना गावभर. तू कशाला त्याची वाट बघतो? म्हणला मलाही ते बरोबर आहे, मलाही ते जमलं असतं, पण म्हणला एक अडचण नाही. म्हणला काय अडचण आहे? माझा डोंबारी दादा जो आहे ना तो गावात गेला की गळ्यात ढोल घेतो आणि मोठ्यानं वाजवतो, गुबू गुबू असं मोठ्यानं वाजवतो. म्हणला वाजवलं की लोक गोळा होतात. लोक गोळे झाले की तो ठेका धरतो. त्या ठेक्यावर त्याची बायको कवायतीचे प्रकार उड्या मारते. आणि त्याची एक 14-15 वर्षाची पोरगी आहे. काय? तिचं नाव गंगे आहे. म्हणलं मग त्या गंगेचं काय? म्हणलं ती म्हणला ते तारेवर चालतो. कशावर चालते? पहिले जुने खेळ सांगतोय ना, आता नाही. आता मला तारेवर चालण्याला डोंबाऱ्याचे खेळ बघावं लागत नाही. आता गोरीगोरीदा माणसाची परिस्थिती तीच आहे. सगळे तारेवर चाललेत फार नाही का? ती तारेवर चालते. मग मला तुझं काय काम आहे तिथं? काही नाही. ती तारेवर न चालायला लागले की माझा मालक तिच्या खाली जातो आणि ढोलाचा ठेका धरतो. त्या ढोल्याच्या ठेक्यावर ती तारेवरनं चालते. मला तुझं काय काम आहे? काही नाही. म्हणला चालत असताना माझा मालक ढोल वाजवत वाजवत त्या गंगेला हात मारतो. म्हणतो गंगे काय नीट
नाहीतर ऐक, जर तू तारेवनं खाली पडली तर तुझं लग्न या गाढवावर लावून देईल. मला तू करतो काय? काय नाही म्हणलं, मी गंगी खाली बघायची पाडायची वाट नाही का, अशी गंगेची वाट बघणारी गाढव मला वाटते. नाही कळलं का तुम्हाला? याला म्हणतात आशा. याला काय म्हणतात महाराज? आशा. याच्यामध्ये माणसाचं जीवन गेलं महाराज. ना मानवी जीवाला टेन्शन जगू दे, ना मानवी जीवाला आशा जगू दे महाराज. मग याच्यातून जगण्याकरता, याच्यातून आम्हाला बाहेर येण्याकरता तुकोबराय आम्हाला काय केलं पाहिजे? तुकोबराय म्हणतात दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे किंबहुना आमची अवस्था कशी झाली पाहिजे? विषय तो त्यांचा झाला नारायण. झाला नारायण महाराज. अंतःकरणापासून त्याला भगवंताचं नामचिंतन घेता आलं पाहिजे, अन्यथा विषय मात्र अवघड आहे महाराज. मग तू कोबरा आम्हाला अंतःकरणापासून जर भगवंताचं नामचिंतन घ्यायचं असेल तर केलं पाहिजे काय? तू कोबरा तर काही करू नका. अरे तुम्ही काय करा, तर या जगाच्या पाठीवर ज्यांचा विषय नारायण झाला त्यांच्या स्मृतीमध्ये जा. म्हणजे कोणाच्या? संताच्या स्मृतीमध्ये. आता ऐका बरं का, अहो संत काय करतात, नीट काळजी करू काही करा. तुम्हाला सगळ्यांना बोलता येतं का? मला प्रश्न पडला, कारण तुम्ही भजन तर काही करत नाही. झोप आले की मला सांगा बरं का, मला छान अंगाई म्हणता. माझा गायन विषय आहे महाराज, मी आल्यापासून शांत आहे, पण मला गाणं खूप आवडतं महाराज. एक लक्षपूर्वक आहे का, तुम्हाला झोप आले की मला सांगा, मी अंगाई म्हणे. लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज कीर्तनातल्या लोका झोप तुम्ही काळजी करू नका. माझ्या तुकोबरायांच्या गाथा पाहिल्या ना की या गाथेतली अंगाई गाठ गाठ माणसानं झोपावं, आणि माझ्या तुकोबरायांच्या गाथेतल्या गोपाळ्या गाठ गाठ माणसं जागं व्हावं. किती गोड आहे. उठा पांडुरंगाचा प्रकाश झाला, घंटा गजर गरजला, हरीचो घडा सुरू झाला, काकड आरती आता जाऊ दे, नाही काकड्याला बसा बरं का. ऐका, त्यामुळे झोप आली की मला सांगा, टेन्शन घेऊ नका, मोकळं बसा महाराज, मोकळं. अरे कीर्तन मध्ये आज असं कीर्तन ऐकून जाते, तुम्हाला खरं वाटलं पाहिजे की आयुष्याच्या वाटेवर आम्ही जगताना काहीतरी चांगलं ऐकायला मिळालं. महाराज मानवी जीवनाच्या कान चांगलं नावाचं पात्र जर असेल तर ते वक्ता दान टाकणारा चांगलं करतो. मला सांगा, तुम्ही जर जेवायला बसला ताट अस्वच्छ असेल तर जेव वाटतं का? नाही समज. अजून सांगतो, तुम्ही मंगल कार्यालयात कधी लग्नाला गेला का? हल्ला हल्ला मंगल कार्यालयात त्या लग्नामध्ये पहिली पंगत उठून गेली, दुसऱ्या पंक्तीला तुम्ही जेवायला बसला, ते ताट ओलच येतं महाराज, ओलच. आणि ते ताट ओलं येत नाही तर त्याच्यावर पहिल्या माणसानं जेवलेल्या भाताची शीतं तशीच असतात. जीव वाटतं का आपल्याला? नाही वाटत. ऐका, कान नावाचं पात्र चांगलं ठेवा. तुकोबरांच्या विचाराचं दान तुमच्या नावाचं चांगलं करेल महाराज. चांगलं ऐकायला शिका महाराज. अलीकडच्या काळामध्ये माणसं चांगलं ऐकायला विसरले. त्याचं कारण आहे का? आता जाऊ दे, त्या सगळ्या कारण मी मनसेत विसरत नाही. नीट ऐका महाराज, थोडस माझ्याशी बोला. घर चांगलं बांधायचं, ऐकताय ना तुम्ही? घर चांगलं बांधायचं, सल्ला कोणाचा घ्यावा? काय बाबा तुमचं मत आहे? मिस्त्रीचा नाही. आता तो मिस्त्री गेला, गौंडी गेला महाराज, त्याने नुसतं काम करायचं, आता त्यांनी सल्ला नाही द्यायचा. हा बरोबर महाराज. कोणाचा? इंजिनियरचा, उत्तम आर्किटेक्चरचा सल्ला घ्यावा. आता ऐका, घर चांगलं बांधायचं, इंजिनियरचा सल्ला घ्या. आरोग्य चांगलं सांभाळायचे, कोणाचा सल्ला घ्यावा? डॉक्टरचा सल्ला घ्यावा, उत्तम डॉक्टरचा सल्ला घ्यावा. चला कोर्टात एखादी केस जिंकायची महाराज, तुम्हाला कोणाचा सल्ला घ्यावा महाराज? वकिलाचा सल्ला घ्यावा. आता नीट माझ्या बघा, घर चांगलं बांधायचे, उत्तम इंजिनियरचा सल्ला असावा.
सल्ला असावा. कोर्टामध्ये एखादी केस जिंकायची महाराज, उत्तम वकिलाचा सल्ला तुमच्या आमच्या जीवनाला उपयोगी पडेल. आता याही पुढचं नीट ऐका महाराज. जीवन तुम्हाला जर सुंदर जगायचं असेल ना तर माझ्या ज्ञानोबा तुकोबाचा सल्ला घ्या. जीवन सुंदर राहणार नाही. जगाच्या पाठीवर साधू चोर आहे महाराज. विश्वाचा नायक पांडुरंग परमात्म्याला साधू महात्म्याची संगत धरावी महाराज. म्हणजे माझ्या तुकोबांना विचारावं, तुकोबरा जीवन चांगलं करायला आम्ही काय करायला पाहिजे? काही नाही तुकोबरा म्हणतात, ज्यांनी विषय चांगला केला त्याच्या संगतीमध्ये जातो महाराज. पण तुकोबरा कोणाच्या संगतीमध्ये जाऊ आम्ही? अरे सांगू तुम्हाला काय, अरे तुम्हाला जर संगत धरायची असेल ना तर साधूची संगत धरा. त्याचं कारण आहे महाराज, त्याचं एकच कारण आहे, साधू थोर जाणार, साधू थोर जाणार, साधू थोर जाणार कलियुगी. या कलियुगामध्ये साधू महात्मा थोर जाणत असतो महाराज. साधू काय करतो महाराज? नाही हो महाराज, साधू तुमचं दुःख निवारण करण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे त्याचं नाव साधू आहे महाराज. संत त्याला म्हणा की जो तुमच्या अंतःकरणाचं दुःख हिरावून घेईल महाराज. त्याला देव म्हणा की जो तुमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून देईल महाराज. पण अशा साधूच्या संगतीमध्ये जा. तुकोबरा साधू कोणाला म्हणावं? अलीकडच्या काळात फार अवघड आहे बरं का. साधू कोणाला म्हणावं? तुकोबरा, चोकोबरा, अगदी ज्ञानोबरा याच्या आघात करून सांगतात नाही का. अंगाला ओनिया राख, डोळे झाकून महाराज. अंगाला राख लावतात, डोळे झाकून काय करतात महाराज? पाप करतात महाराज. तुम्ही वारीमध्ये जर आमच्यावर कधी आला ना, वारीमध्ये चोर ओळखायला तुम्हाला अवघड जातं. कारण अलीकडच्या काळामध्ये चोर आहेत ना ते आमच्यापेक्षा कडक पांढरे कपडे घालतात महाराज. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू महाराज, आमच्यापेक्षा जास्त माळा त्यांच्यात असतात महाराज गळ्यात. आम्ही इथून ना मोडतो, ती इथूनच सुरुवात करतात महाराज नाही का. त्यांना असे चोर आता अलीकडच्या काळात भरपूर आहेत बरं का. सावधराम पारायण मंडळ आहे, नाही कळालं तुम्हाला? आग्रह नाही माझा. असे चोर गाडी घेऊन येतात आणि लुटून घेऊन जातात महाराज. अजूनही नाही कळालं तुम्हाला? आग्रह नाही आपला. आपलं पुढे जाऊया महाराज ऐका. त्या चोरांच्या पासून सावध राहता आलं पाहिजे महाराज ऐका. वारीमध्ये चोर ओळखायचं म्हणले अवघड आहे. कारण का त्याचा पोशाख आणि वारकरी संप्रदायाचा पोशाख सारखा असतो. मला तो कधी चोरी करून जातो आम्हाला कळून जात नाही महाराज. पण ऐका, त्या अलीकडच्या काळामध्ये तुकोबरा आम्ही संत म्हणावं कुणाला? कारण अलीकडच्या काळामध्ये जो भेटतो ना तो आम्हाला लुटूनच घेऊन जातो. जो भेटतो ना तो आमच्यावर अत्याचार करून जातो महाराज. जो भेटतो ना तुकोबरा कोणाला संत म्हणावं? एका पट्ट्यानं रात्रभर भजन केलं महाराज 4 वाजेपर्यंत. आता भजन चांगलं का वाईट? तुमचं काय मत आहे पुत्रेकरांचं? भजन चांगलं का वाईट? 4 वाजेपर्यंत भजन केलं आणि घरी निघाला होता. एका म्हाताऱ्यानं हरभरा मळून ठेवला होता बाहेर. जाता जाता दिलं ना ठेक्याला डोकं, गेला घरी घेऊन महाराज. आता मला सांगा असे किती दिवस भजनी केल्यावर आम्हाला देव नाही हो? देव भेटेल का? नाही मला देव कसा
मी एकत्र घातले बरं का महाराज, लक्षपूर्वक आहे. या जगाच्या पाठीवर भगवान परमात्मा कशाचा भूक प्रेमाचा केलाय. साधू महात्मा काय करतो, याच्या जवळ घेऊन जायचा प्रयत्न करतो. आम्हाला साधूची संगत करतात. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून, किंवा संतांची संगती. ज्ञानोबरायांचा हरिपाठ पहा तुम्ही महाराज. ऐका, आता जास्त वेळ घेत नाही महाराज, नीट ऐका महाराज. पण आम्हाला संगत झाली पाहिजे तेव्हा वैष्णवांची संगत झाली पाहिजे. आता कोणाला वैष्णव म्हणावं महाराज, हा प्रश्न आहे, गंभीर आहे. अलीकडच्या काळामध्ये कीर्तनकार वैष्णव असेल सांगता येत नाही महाराज. या गावचं सांगत नाही बरं का, किंवा इथलंही सांगत नाही. भजनी गायक वैष्णव असेल सांगता येत नाही. बाळा तुझं नाही सांगत. पटवाजा वैष्णव असेल असं काही सांगता येत नाही महाराज. वैष्णव म्हणावं कोणाला? अरे अखंड ज्याची भगवंतावर प्रीती आहे नाही का, त्याला वैष्णव म्हणावं. मग अशा वैष्णवाची संगत जर तुम्हाला घडली तर तुकोबरा म्हणतात भगवान परमात्मा भेटेल. मला ऐका बरं का, वैष्णव कोणाच म्हणावं? या जगाच्या पाठी अवघड अवस्था आहे म्हणाल. वैष्णवाला देव सोडून दुसरं काही लागत नाही. ऐका, भागवत उघडा, फार गोड त्याच्यामध्ये चिंतन आहे महाराज. घनघोर युद्धाचा प्रसंग होता आणि युद्धामध्ये आता उद्या सुरुवात करायची युद्धाला, म्हणून दोघही आशीर्वाद घ्यायला गेली देवा. एका बाजूला होता अर्जुन आणि दुसऱ्या बाजूला होता दुर्योधन. कोणाचा आशीर्वाद घ्यायला गेले बाबा? देवाचा आशीर्वाद. तुमच्या गावात ग्रामपंचायत आहे ना? ऐक मोठ्याला बोला की इथं बोर्डच लिहिलंय ना महाराज, आहे की नाही? हा, त्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं की दोन्ही पार्ट्या जाऊन देवाला काय पडतात. आता पडणारालाही देव आशीर्वाद देतो आणि निवडून येणाराला बी. आता देवी खरी का खोटी आला का नाही शंकेचा भाग. पडणारा तिच्या नावानं चांग बोल म्हणतो आणि जिंकणारा, आणि हारणारा म्हणतो देवीने काही आम्हाला आशीर्वाद दिला नाही. ऐका बरं का, नीट काळजीपूर्वक वाक्य ऐका माझं. देव कोणाला जिंकून देत नाही आणि देव कोणाला हरवी देत नाही मला. मग देव फक्त काय करतो, तुमची मजा पाहतो. आता ऐका, ही प्रथा आजपासून नाही चालत, द्वापार युगामधल्यापासून चालू आहे. अर्जुन एका पार्टीचा आणि दुर्योधन एका पार्टीचा. दोघंही दर्शनाला गेली. कोणाच्या महाराज? देवाच्या. देव झोपला होता महाराज, देव जागा झाला तर एका बाजूला दुर्योधन बसला, एका बाजूला अर्जुन बसलाय. दोघांकडेही पाहिलं आणि दंडवत घातला दोघांनी. देवानं स्वीकार केला. का आलाय? काही नाही म्हणले, उद्या युद्धाचा प्रसंग आहे, आम्ही युद्धाला सुरुवात करतोय आणि तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. देव म्हणला तर मी काय देणार? का? मी प्रतिज्ञा केली आहे या युद्धात भाग घ्यायचा नाही, मी देणार काय तुम्हाला? दुर्योधन पटकन उठला, देवाचं दर्शन घेतलं. म्हणला देवा तुमची प्रतिज्ञा माहित आहे म्हणून तर आलोय. म्हणला का? तुम्ही भाग घेणार नाही? म्हणले हो घेणार नाही. मग तुमचं सैन्य मोकळं राहणार? म्हणला द्या ना मला पाठिंबा. त्याला शब्द अलीकडच्या काळात आहे बरं का, हे जुनं राजकारण आहे. बाहेरून पाठिंबा. हे अलीकडचे शब्द नाही आहेत, हे माझ्या महाभारतातले शब्द आहेत. दुर्योधनानं देवाचा काय मागितलं? पाठिंबा मागितला. सैन्य माझ्याकडं द्या. ते म्हणले घेऊन जा. आता ते घेऊन गेलं. आता दुर्योधन गेला आणि कोण राहिला? अर्जुन. आता अर्जुन पाया पडला. आता देव रडू लागला. अर्जुना आता देऊ काय तुला? म्हटलं का? अरे जेवढं सैन्य होतं ते कोणी नेलं? दुर्योधन. आता तुला द्यायचं काय? भागवतात थोडी गोड व्याख्या महाराज. हिंदीमध्ये वाक्य अशी, अर्जुनाला देव म्हणतोय अरे अर्जुन क्या माखन तो ले गया दुर्योधन तेरे लिए बचा छाछ. अरे दुर्योधना लोणी कोण घेऊन गेला? दुर्योधन अर्जुना. आणि तुझ्यासाठी हे राहिलं काय? ताक. म्हणला छाछ म्हणजे ताक. आता तुला काय राहिलं? छाछ राहिलं. त्यावेळी अर्जुन इतकं गोड उत्तर देतो, तू कोरे म्हणतात त्याला वैष्णव म्हणा. तो अर्जुन देवाकडे पाहतोय, म्हणतो भगवंत पता है मुझे क्या माखन ले गया दुर्योधन मेरे लिए बचा छाछ. लेकिन भगवंत उस दुर्योधन को पता नहीं माखन तो ले गया दुर्योधन लेकिन माखन चोर है मेरे पास. नाही का? काय लोणी घेऊन गेला तो. त्या दुर्योधनला वेडेला माहित नाही लोणी कसं चोरायचं. ज्याला माहित आहे तो देव कोणाजवळ आहे? माझ्या जवळ आहे. आणि त्याला वैष्णव म्हणतात जो देव सोडून दुसरं काही मागत नाही. तुकोबरा असा वैष्णव जर तुमच्या संगतीत आला तर तुमचं जीवन परिपूर्ण होईल महाराज. तुकोबरा वैष्णव यायचं म्हणजे काय करायचं? अरे वैष्णव तो जया जया. इथं बरं का फार गोड शब्द आहेत, तुम्हाला सगळे बोलून जाईल महाराज. त्याची भगवंतावर फार गोड माया असते महाराज. मग पावसाळ्यात जास्त पाऊस पडला, जास्त पाऊस पडला की बातमी पेपरला येते
अवघा पाटण तालुका जल ऐकताय ना जलमय झाला. इथं माया शब्दाचे अनेक अर्थ तुमच्याशी बोलून जातो. आता ऐका, मय म्हणजे काय? जादा. जलमय झाला म्हणजे काय झालं? जिकडं पाहावं तिकडं पाणीच पाणी, नाही का? याला मय शब्द म्हणजे. मग तू बरा इथं वैष्णव काय सगळीकडे जादा झाले का? नाही. ऐका, वैष्णव कोणाला म्हणावं? ज्याची अखंड देवावरती काय आहे महाराज? माया. माया या शब्दाचा अर्थ असा आहे, मायेचे अनेक अर्थ आहेत महाराज. माया रोज संध्याकाळी आम्ही जमवतो ती. माझ्या बोटाकडे लक्ष द्या. नाही कळलं का? रोज आम्ही जमवतो ती. अजूनही नाही कळालं? अहो दुसऱ्याचंही आपलं म्हणतो, त्याला काय म्हणतात? माया म्हणतात ना. नाही कळलं का? उदाहरण देतो तुम्हाला. ही माया आहे ना, ही तुम्हाला जीव म्हणून मी जगू देत नाही आणि देव म्हणूनही तुम्हाला करू देत नाही महाराज. लॉकडाऊन मधला एक दृष्टांत सांगतो महाराज. मी तामिळनाडूला चेन्नईला कीर्तनाला गेलो आणि तिथे एक मला सोनार भेटला महाराज. ऐका बरं का महाराज, माया गोष्ट समजून जात महाराज. ते सोनाराची अशी परिस्थिती झाली की लॉकडाऊन मध्ये त्याच्या बऱ्याच जणांनी उदाऱ्या बुडवल्या आणि उदाऱ्या बुडवल्यामुळे काय झालं? ती फार असं विचित्र वागायचं महाराज. ऐका, एक सुंदर बाई होती महाराज. ती सुंदर बाई डॉक्टरच्या पुढे जाऊन उभी राहिली. फार प्रसिद्ध मोठे डॉक्टर शहरातले तिच्या जवळ जाऊन उभी राहिली. काल आहे म्हणले मावशी? काही नाही म्हटली, माझं तुमच्याकडे काम आहे. इतकी देखणी होती की डॉक्टर सुद्धा 10 मिनिटं बघू वाटला. एवढी देखणी, अतिशय सुंदर साडी नेसलेली, पेहऱ्यावर इतका सुंदर केलेला, अगदी पार्लर मध्ये जाऊन आलेली अशी इतकी सुंदर दिसत होती महाराज. डॉक्टर 10 मिनिटं विचार करतो कोणाची बायको असा. 10 मिनिटांना म्हणतो, ताई का नव्हता तू? म्हणते काही नाही हो, माझे मालक हे या शहरातल्या प्रसिद्ध ज्वेलरचे मालक आहे. म्हणले मग काय अडचण आहे? काही नाही म्हणले. 4 वर्षापूर्वी लॉकडाऊन आला आणि माझ्या मालकाची उधारी बुडली. मग त्यावेळेपासून माझ्या मालकाला थोडासा मेंदूला झटका बसला, कारण ती उधारीची संख्या ही लाखो रुपयात आणि मोठा धक्का माणसाला पचायला येत नाहीये. त्यामुळे माझे मालक कधीतरी दिसल त्याला म्हणतात, माझे पैसे द्या, माझे पैसे द्या. मग म्हणजे काय करायचं? काही नाही, तुम्ही जर तपासलं, एखादी गोळी दिली, एखादं इंजेक्शन दिलं तर माझे मालक बरे होते. डॉक्टर म्हणला माझा धंदा असतो आहे, कुठे आहे तुमचा मालक? तर म्हणलं माझे मालक ना, हा मी आता आणायला विसरले, त्यांना येऊ का घेऊन? म्हणले या. ती बाई उठली. उठून जाताना तिच्या हातातली पर्स तिने घेतली, ती पर्स उघडली, त्यातून छोटी पर्स काढली, ती उघडली आणि कपाळावर हात मारला. डॉक्टर म्हणले काय झालं ताई? काही नाही हो, ज्या पर्स मध्ये पैसे ठेवले होते ते पर्स राहिली घरी. म्हणजे आता काही नाही, तुमची 1000 रुपये फी द्यायला माझ्याकडे पर्स मध्ये पैसेच नाही. ते म्हणजे महाराज डॉक्टर म्हणते ताई काळजी करू नका, मालकांना तुम्ही येताना माझी फी घेऊन या, आता तुम्ही जावा. ती बाई माघारी निघाली, पुन्हा कपाळावर हात मारला. का आता काय झालं ताई? अहो आता रिक्षाला सुद्धा माझ्याकडे पैसे नाही, आता मी ज्वेलर पर्यंत जाऊ कशी? ते म्हणजे काळजी करू नका. अहो एवढा मोठा उद्योगपती तुमचा नवरा आहे, याचं शहरामध्ये सगळ्यात मोठं दुकान आहे, मग त्याच्या मदतीला आम्ही नाही यायचं तर कोणी यायचं? बाहेर जा, माझी गाडी उभी आहे, त्याच्यामध्ये माझा ड्रायव्हर आहे, त्या गाडीत बसा आणि मालकांना घेऊन या. आता त्या बाईला खूप आनंद झाला. ती बाई बाहेर आली, तोपर्यंत ड्रायव्हरनं गाडी वळवून ठेवली होती. ती बाई उघडलं दार, तिनं ती गाडी बसली. आता डॉक्टरच्या गाडीवर चिन्ह असतं, वकिलाच्या गाडीवर एक चिन्ह असतं, पोलिसाच्या गाडीवर चिन्ह असतं, आमच्या वारकऱ्याच्या गाडीवर रामकृष्ण हरी लिहिलेलं किंवा नागाच्या पांडुरंगाच्या नामाचं चिन्ह असतं. तसं त्या डॉक्टरच्या गाडीवर डॉक्टरचं चिन्ह होतं आणि तोही त्या शहरातला प्रसिद्ध डॉक्टर होता. त्या गाडीत बाई बसली आणि ज्वेलरच्या दुकानापुढे जाऊन उभी राहिली. त्या ज्वेलर्सवाल्याला वाटलं फार मोठ्या गाडीतनं, फॉर्च्युनर गाडीतनं जो कोणीतरी आले, त्याची गिराईक कसं असावं महाराज? बघा बरं का, फॉर्च्युनर गाडीतनं आले म्हणजे गिराईक कसं असावं? आपलं इतकीच भूमिका आहे. मग मोठ्या गाडीतनं कीर्तन करायला की असं वाटतं ह्याला लई येते का काय, त्याला काय सांगायला नाही आलं तरी चालेल, जाऊ दे, मला त्याच्यावर नाही भाषा. ऐका मला, फार मोठे गिराईक असं म्हणून पटकन उठलं, बाहेर आलं, स्वागत निश्चयाच्या ओळख. तेव्हा ते जा ना, त्यांचं स्वागत करा. मग ते ड्रायव्हर खाली उतरलं, त्यानं दार उघडली आणि अतिशय लावण्य होती ती सुंदर स्त्री त्या गाडीतनं बाहेर पडली. महाराज गाडीतनं जशी बाहेर पडली, डॉक्टरचं चिन्ह पाहिलं आणि सगळ्याच्या लक्षात आलं आपल्या शहरातल्या प्रसिद्ध डॉक्टरची गाडी आहे आणि ही त्याची कोण असावी?
बायको असावी. त्याच्या गाडीतली खाली उतरल्यामुळे त्यानं तिचं स्वागत केलं. ताई काय घेणार, थंड घेणार का चहा घेणार का काय घेणार? ते म्हणते काही नाही, माझ्या पुतण्याचं लग्न आहे आणि मला 25 तोळं सोन्याचा डाग करायचा. आता कसं तोळं सोनं आहे बाबा, घेतलंय का नाही? हा बहुतेक बाबांनी केलेलं दिसते आता नाही का? जवळपास लाखाच्या घरात गेलं ना महाराज, आहे की नाही? आता 25 तोळ्याची किती झाली मला? 25 लाख रुपये. त्यानं पट्ट्यानं उडी मारली, म्हणला काय हवाय ताई? नाही मला सगळ्यापेक्षा वेगळं हवाय महाराज. आणि मग त्यानं मोठमोठे डाग, हिऱ्याचे माणक्याचे डाग दाखवले आणि एक डाग त्याला 26 तोळ्याचा पसंत पडला. महाराजनं तो डाग पिशवी पॅक करायला लावला, पिशवीमध्ये घेतला आणि ती पुन्हा काचेची पर्स काढली, ती उघडली, त्यातनं पुन्हा छोटी पर्स काढली. आता त्यात काय होतं? मारला ना कपडा वाज, त्याच्यात काहीच नव्हतं ना. ते म्हणले काय झालं ताई? काही नाही हो, येण्याच्या गडबडीमध्ये डॉक्टर साहेब माझ्यावर येणार होते, पण म्हणले चुकून असं झालं की डॉक्टर साहेबांना एक पेशंट आला आणि डॉक्टर साहेब घरी दवाखान्यामध्ये राहिले आणि त्याच्यामुळे माझ्याबरोबर येताना पैसे आणायचे मी. आता काय करूया? काही नाही, माझी गाडी बाहेर उभी आहे, माझ्या गाडीमध्ये तुम्ही शेवटी बसा, आपण दोघं दवाखान्यात जाऊ, डॉक्टरांच्याकडून तुम्ही पैशाचा चेक घ्या आणि माघारी या. चालेल म्हणला. त्यानं दुकान बघायला लावलं गाड्यांना. तो डॉक्टरच्या गाडीत पुढे बसला. एसी गाडी होती महाराज. गाडी सुरू झाली. फॉर्च्युनर गाडी दवाखान्यामध्ये आली. डॉक्टरचा ड्रायव्हर खाली उतरला. बाईसाहेबाचं दार उघडलं, सोनाराचं दार उघडलं, दोघंही उतरली. डिस्पेन्सच्या समोर गेली. ती मालकी म्हणते ऐका, इथं डॉक्टर आतमध्ये आहेत, मी घरीत वर जाते आणि वरून फोन करते, तुमचे पैसे तुम्ही घेऊन जा. आता ती बाई वर म्हणून गेली, मागच्या दाराने निघूनच गेली. यानं बेल वाजवला, डॉक्टरांकडे आत गेला. कोण आपण? मी प्रसिद्ध ज्वेलरचा मालक. का आलाय? माझे पैसे द्या. डॉक्टरला वाटलं त्या बाईचा फोन आला, नवरा आला. झोपून घ्या. अहो कशाला झोपायचे? मला काही झालं नाही, माझे पैसे द्या, मी निघालो. म्हणतो नाही नाही झोपा. तो काय झोपायचं काय? कंपाऊंडरला बोला, म्हणजे याला तांडून झोपवा नाही का? झोपला लांब लचक इंजेक्शन दिलं झोपून महाराज त्याला. ठोकल्या अर्धा तास, त्याला काय सुचलं नाही. अर्ध्या तासानं असं आपलं कंबर चोळत चोळत उठून भरायला. म्हणला डॉक्टर मला काहीच झालं नाही, मला इंजेक्शन कसलं दिला? मग तुम्ही आलाय कशाला? माझे पैसे द्या. डॉक्टर म्हणला इंजेक्शनला काही फरक केला नाही. कसले पैसे? अहो तुमची पत्नी आता माझ्या ज्वेलर्समध्ये आली आणि 26 तोळ्याचा डाग घेऊन गेली महाराज, माझे 26 लाख रुपये द्या. मग डॉक्टरच्या लक्षात आलं. डॉक्टरने त्याला जवळ बोलवला आणि कपाळावर हात मारला. गड्या, मला वाटलं ती तुझी बायको आहे आणि तुला वाटलं ती माझी बायको आहे. ती तुझी बायको नाही आणि माझी बायको नाही. आपल्या दोघाला चुना लावून निघून गेली महाराज. तिला म्हणतात माया, जी जीवाची होऊ देत नाही आणि देवाची सुद्धा होऊ देत नाही. पण माझ्या खूप म्हणतात तुका म्हणे माया. बहीण कोणाची? कौनाची मायबाप, कौनाची गणगोत. अरे जगाच्या पाठीवर कोणी आपलं नाही. ज्यांना आपलं आपलं म्हणतो ना, या जगाच्या पाठीवर दुसऱ्याचे म्हणून माझे नाथ म्हणतात बहीण कोणाची, भाव कुणाचा, बहीण कुणाची, भाव कुणाचा,
मनाची भाव अवघा मायेचा बाजार आहे महाराज. ही माया तर कुबरा सांगायची का नाही. माया म्हणजे काय? परमप्रेम. आता प्रेमाचे 3 प्रकार आहेत महाराज. घड्याळ थोडं पुढे चालले पण मला विस्तारानं सांगून द्यायची सवय. कारण घड्याळ कधी कोणासाठी थांबत नाही. थांबतं का? थांबला असतं तर कोर्टात गेला असतं. नाही कळलं तुम्हाला? जाऊया पुढे. नागर नाही नीट लक्षपूर्वक आहे का? थोडस कंटाळा आला की मला सांगायचे बरं का. ठरलंय आपलं नाही का. जोपर्यंत कंटाळा येत नाही तोपर्यंत इथंच काकडा म्हणावं लागेल मला. मला खात्री आहे तुम्हाला मी कंटाळा येऊन देणारच नाही महाराज. ऐका नीट ऐका महाराज. काय झाले अलीकडं कंटाळा यायची कारणच नाही महाराज. त्याचं कारण का? ज्याला नक्की वर्म माहिती आहे त्याला कंटाळा येऊन द्यायचं साधन करून देत नाही महाराज. एक जुन्या काळातला कीर्तनकार होता. महिनाभर कीर्तन होतं त्याचं. महिनाभर घरी जातच नव्हतं. महिना आणि एक 10 दिवसाचं कीर्तन झालं आणि 20 दिवसाचं अजून कीर्तन बाकी होतं. सकाळी एका गावात होता. म्हणला बायकोला पत्र तरी लिहावं. पण पत्र लिहिलं, काळजी करू नका अजून माझे 20 दिवस कीर्तन आणि मी 20 दिवसानं घरी येतोय तोपर्यंत घराची राखण करा. पत्र लिहिलं, ते चिटकवलं, कुठे निघाला? पोस्टात टाकायचं. आता पूर्वीगत SMS वगैरे काही येत नव्हते बाळा. आता व्हॉट्सअप असलं की लगेच मेसेज जातो महाराज. हा नाही का. पण त्याचं काही नव्हतं महाराज. आणि ते पत्र घेतलं दुसऱ्याच्या गावात असतं मग त्याला पोस्टाचा पत्ताच माहित नव्हता. पोरं खेळत होती ते गेलं जवळ. म्हणले महाराज पोरांना हात मारले. बाळानं इकडे या. म्हणले काय? तुम्हाला चॉकलेट देतो पण मला सांगा इथं पोस्ट ऑफिस कुठे आहे? पोरं आजकाल लय हुशार असतात महाराज. ते बिलिंदर पोरग होतं ते वर बघते पण ते महाराज तुम्ही कोण? अरे मी कीर्तन. काय आलाय तुम्ही? संध्याकाळी माझं तुमच्या गावात कीर्तन आहे. मग तुम्ही काय सांगणार कीर्तन? आता कीर्तन करायला प्रश्न पडला काय सांगावं याला. तर म्हणला बाबा मी कीर्तनामध्ये मोक्ष कसा मिळेल याचा मार्ग सांगणार आहे. कोणी सांगितलं? कीर्तन करा. काय सांगितलं? मोक्ष कसा मिळेल याचा पत्ता किंवा मार्ग सांगणार आहे. त्या पोरानं कपाळ म्हणलं. म्हणला महाराज तुम्हाला पोस्टाचा मार्ग धावण आणि मोक्षाचा कवा धावा. मला वाटते असलं कीर्तन तुम्हाला भरपूर आवडतं. हे रात्रभर सांगेन बरं महाराज. असलं मी रात्रभर सांगितलं. त्यात काय नवल आहे महाराज. हे तुमच्यातलंच घ्यायचं तुम्हाला सांगायचं. याला मला अभ्यास करायचा नाही, कुठे वाचन करायचं नाही, ग्रंथ उघडायचं नाही, पोती उघडायचं नाही. असे कीर्तन जर ऐकले तुम्ही तर मी रात्रभर असतं सांगितलं. मला त्याला काय कमी आहे? माझं परत ऐका. कानाचा कोट करून कीर्तन आहे का जीवन परिपूर्ण झालं पाहिजे. विठाला माया म्हणजे काय? माया म्हणजे परमप्रेम. मायाचे पुन्हा 3 प्रकार पडतात प्रेमाचे. पहिलं प्रेम साधं प्रेम महाराज. साधं प्रेम म्हणजे काय? आई मुलावर करते महाराज. अलीकडच्या काळात साधं प्रेम. याच्या पुढे जाऊन सांगू जग आपल्यावर करतं साधं प्रेम. महाराज जाता जाता मला करवडीची फार मोठी नदी सम्राज्ञी आहे. तिचं नाव काय? आणता का नाही यात्रेला? मंगला बनसोडे. ती मला भेटली होती महाराज. तुम्हाला खरं सांगून जाईन महाराज. हो तिच्या गळ्यात माळ आहे. आणि तिची एकादशीचं पारणं सांगू तुम्हाला. ती संध्याकाळी दशमीला एकादशी धरते. ती द्वादशीला 12 वाजता सोडते. आम्ही कीर्तनकार खाली बघायला तिच्याकडे बघू नका तमाशा. ती सांगते होती महाराज. म्हणले महाराज या समाजामध्ये आपल्या लोकांना जोपर्यंत अंगामध्ये कला आहे तोपर्यंत किंमत आहे. पुन्हा जग ठेवून कोणी पाहत नाही. भीमसेन जोशी कधी बघितले का तुम्ही? बिस्मिल्ला खान त्यांची अवस्था जाऊन बघा महाराज. पण एक लक्षात ठेवा कीर्तन गोड झालं म्हणून कीर्तन करू नका. कीर्तन समाजाचं कल्याण व्हावं म्हणून करा. कधीतरी कीर्तन करायला आम्हाला कळलं पाहिजे महाराज. आम्ही केलेलं कीर्तन देवाला आवडलं का? आम्ही गायलेली चाल देवाला आवडली का? आम्ही वाजवलेला एखादा अंतरा मुकडा देवाला आवडलं का? आम्ही कीर्तनाला आलो हे देवाला आवडलं का? मालकाला बायकोला कुणी आवडेल महाराज पण देवाला आवडावं नाही का? आणि देवाला आवडणारं कीर्तन करावं त्याला कीर्तन म्हणावं. ऐका महाराज तुम्ही छान बसले म्हणून सांगून जातो महाराज. ऐका माया म्हणजे काय? 3 प्रकारात मायाचे. साधं प्रेम कोणी कोणावर करतं महाराज. साधं प्रेम चांद तारे तोड लावूंगा मुस्काडात हाणावा त्याला नाही का महाराज. त्याला चांद लिहायला येत नाही पण ती बायकोला म्हणते चांद तारे तोड लावूंगा नाही का महाराज. जाऊ द्या ते प्रेम साधं प्रेम. हो साध्या प्रेमात काही नाही. दुसऱ्या प्रकारचं प्रेम आहे त्याचं नाव वात्सल्य प्रेम. कोण कुणावर करतं? आई मुलावर करते. आता खरी परिस्थिती सांगतो तुम्हाला. मला हे म्हणता येते आमच्या कीर्तनकार कथाकारांनी सांगितलं काय? आई माझी दयेचा सागर. मी गोड म्हणतो महाराज. माझा आवाजही गोड आहे. पण महाराज प्रश्न मला असा आहे जे कीर्तनकार आईविषयी बोलतात ते आईला सांभाळतात का नाही? संशोधनाचा विषय महाराज. मी रोज कीर्तनाला बाहेर जातो ना. मी एक दिवस पुणे जिल्ह्यात कीर्तनात चाललो होतो
आमच्या आईने मला विचारलं, महाराज किती वाजतील कीर्तनाला यायला? म्हणलं आई इथून पुण्याला जाणार आणि पुण्यातून मंचरला जाणार, माघारी यायला मला कमीत कमी 3 वाजतील. महाराज 3 वाजेपर्यंत आमची आई जागी होती, पण आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे मला काही पोहोचता आलं नाही आणि मी 3:45-4ला घरी पोहोचलो महाराज. आता म्हणलं आईला कशाला उठवा म्हणून बायकोला फोन करून उठवून घेतलं महाराज. आणि तिनं दार उघडलं, मी सहज पाहिलं तर आमची आई घोरत होती महाराज. काय करत होती? घोरत होती. मी जाऊन झोपलो, म्हणलं आता कशाला तिला उठवा. सकाळी 8 वाजता उठून मी चहा वगैरे घेत होतो, तेवढे आमची आई मला म्हणते, महाराज 3ला येतो म्हणलं असं 4ला आलास. मी म्हणलं आले आले जी घोरत होती तिला सांगितलंच कोणी मी 4ला आलो. पण आईला म्हणलं आई तुला कसं कळलं मी 4ला आलो? त्या आईने आमच्या एवढं गोड उत्तर दिलं. आमच्या आई म्हणते, महाराज पोरग कधी आलं, कधी झोपलं, कधी निघालं हे तुला कळायसाठी तुला आई व्हावं लागेल, नाही का? तुला काय व्हावं लागेल? तुकोबऱ्या सांगतात लेकुराचे हित खूप प्रमाण देईन महाराज. आता माझ्याकडे वेळ नाही का, गड्या पुढे चालले महाराज. एका त्याला म्हणतात वात्सल्य नावाचं प्रेम. एका फार एक वर्षभरापूर्वी आपल्या भारत देशातली फार मोठी गायिका वारली, तिचं नाव काय? फार गोड गाणं म्हणते, मेरे वतन के लोग जरा याद करो जो शहीद हुए उनकी जरा याद करो जब घायल हुआ वारली. आणि आशा भोसलेची मुलाखत टीव्हीला होती, एबीपी माझा राजीव खांडेकर त्याचे मुख्य संपादक आहे महाराज, कधीतरी टीव्हीला बघा. आणि त्यांना प्रश्न विचारला, माझ्या बऱ्या पुढे चालला मी धावत घेतो की ताई तुमची बहीण 92 वर्षाची, तुम्ही 90 वर्षाचे, तुमचा भाऊ 88 वर्षाचा आणि तुमची छोटी बहीण 86 वर्षाची, मला सांगा तुम्ही दीर्घायुष्य कसे काय? त्यावेळी ती म्हणते, मी ज्यावेळी पुण्यामध्ये राहत होते आणि पुण्यामध्ये सदाशिव गणपती पेठेमध्ये एका बुवाचं कीर्तन होतं आणि त्या बुवाच्या कीर्तनामध्ये सांदीपान ऋषीच्या आश्रमामध्ये ज्यावेळी संपूर्ण दीक्षा संपली, देव पाया पडायला गेला. कोणाच्या? गुरुच्या पाया पडाय खाली वागल्यावर संदीपान ऋषी विचार करतात याला काय आशीर्वाद द्यावा, कारण हा कोण आहे? देवाला काय आशीर्वाद द्यायचा? असाच हात वर राहिला, देवाला वर पाहिलं, आशीर्वाद द्या की 11:15 वाजले, कधी भजन घेणार? नाही कळलं तुम्हाला? खाऊ पुढा आशीर्वाद द्या ना. त्यावेळी संदीपान ऋषी देवाकडे पाहतात, देवा अरे तुझ्याच कृपा आशीर्वाद माझा आश्रम चालले, तुला काय आशीर्वाद द्यायचा? म्हणजे काही द्या. मला नाही देऊ शकत. बरं ठीक आहे म्हणजे एक काम करतो, म्हणजे का तुला आशीर्वाद देतो पण कधी तू काहीतरी माग, मी तथास्तु म्हणतो. देव म्हणला बघा तथास्तु म्हणताय, म्हणजे द्यावं लागेल. मला मी द्यायचं कबूल केलं नाही, मी फक्त काय म्हणलंय ते होणार का नाही ते तुम्ही ठरवा. मी फक्त काय करणार आहे? कीर्तन. तुम्हाला आवडू नाही तर तथास्तु, नाही का? मला तथास्तु म्हणजे काय हवं? काही नाही देवा, आयुष्यभर मला माझ्या आईच्या हातचं जेवण मिळावं हे मागणं कुणी मागितलं? देवानं. आणि ती कथालता मंगेशकरनं ऐकली, संध्याकाळी घरी आली, आम्हा 4 भावंडांना एकत्र केलं, म्हणजे आपण आई वडिलाच्या पायाचं तीर्थ पिऊया, आपण दीर्घायुष्य होऊ. आमच्या आई वडिलांनी नकार दिला. तिनं रात्री झोपल्यावर आई वडिलाचे पाय धुतले, एका फुलपात्रामध्ये पाणी घेतलं, 1 चमचा ती प्याली, 1 चमचा मला दिला, 1 चमचा आमच्या भावाला दिला आणि 1 चमचा आपल्या बहिणीला दिला. पर्यायानं आम्ही चौघेच्या चौघे 90च्या पुढे निघालो. याला कारण काय? भगवान परमात्म्याच्या विषयी आईचं प्रेम सांगितलं, त्याला म्हणतात आई. याला वात्सल्य प्रेम म्हणतात. आणि तिसरं प्रेम आहे, त्याचं नाव परमप्रेम. हे कोण करतं? दुसरं तिसरं कोणी करत नाही, फक्त देवावर करतो, त्याचं नाव परमप्रेम.